ना काय हा दिसाले ए लय चावू नका रे, जरा चावा, लय चावू नका रे, फक्त लय चावू नका, मला 4-5 चावा, एका ब्लॉक तरी 4-5 माश्या चावल्या चालते रे, जास्त चावू नका. मधमाशांच्या भीतीने काका तेवढ्या एरियातला चाराच काढत नव्हते जनावरांसाठी, आणि तो काढावाच लागेल. जिथे लोकांना अडचण असेल तिथे आपण काढतो, घरामध्ये वगैरे असेल तर. चला तर मित्रांनो, डायरेक्ट सुरू करू हा भाग. दगडात आहे काय? दगडाला आहे अरे दगडाला उभाच लागला कावाच बैरण कशी काढायची काय उभ्या दगडाला कसं काय लागलाय बघा की. लागलाय आता बैरण काढायचं बंद केलं तिथं माश्या उठल्या एकदम मासे चावले का तुम्हाला? चावले पेल नाहीत ना? मी थांबलो, हात लावला त्याला त्याला नाही गड्डा इकडचं कापला तेवढं दोन कापलं. हे काढतोय मग मी. काकांना मी काढतो असं तर म्हणलंय, पण बघू का आता कधी वेळ मिळतोय. सध्या तर जमिनी लागत आहे, त्यामुळे काढणं खूपच अवघड वाटतंय. ब्लॉक करून का नाही काढून टाकतो. काकाने शेतामध्ये इथं काय लावलंय बरं, हे काय उभा केलंय? हे काय पाईप? हे काय लावलाय? हे काय उभं काय लावलं पोतं? जाऊन आहे भुजाव नाही असलं काय पोता आहे खताचं काय असं त्याला भुजगावसारखं केलं रे. काय तर करायला लागतंय लगेच हे करते पाखरे पाखरं कुठली बडसारपणा करते काहीतरी. लांबून लोकांना तो माणूस वाटावा अशाच असते त्यांनी भुजगावनं ठेवलंय ते. कारल्यात गेलं वाटतं आता. आता कुठं पाऊस आहे आता पावसाळ्यात कारला गेलं प्युअर दिशी कारलं बरं काय, पण ते एवढी बारीक बारीक कारलं लागायची, पण तसलं कारलं कोण खात नाही. हा त्या कारला लोणचं घालतात प्युअर दिशी. अहो प्युअर देशीच ते, फक्त पावसाळ्याच येते. आणि आईला आता सोडायला गेल्यावर मी तेजूला घेऊन गेलोय. काट्यानं पाय ये, तुझे रिॲक्शन चेक करायचे आहे. मग बघितलं कसं करतेस. थांब मी पुढे येतो, थांब काय राहशील पायात. इकडे 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 हा इथं भाऊ दाखव तुला. इथं मध आहे का? दिसला काय? काय ते मध मोह आहे त्यात, मध आहे का बघूया का चेक करून. थांब पांढरा मध दिसला थांब आतमध्ये. एक काठी काढतो का ना, आणि काठी त्यात घालून मध आहे बघूया आपण, काय गोड लागते नाही बघूया. काय नको? अरे हाय 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 मध दिसायला लागलाय. बघूया गोड लागते का? खाऊन बघ. अगं चांगला ते धर. काय मी खातो, धर तू खा तर पहिला. मध असते गोड आहे, धर लोक. मोडे ए मोडे म्हणतो हे तेजू हे बघ, खाणार नाही तर मग मार देणार. मग अण्णाने गाडीवर नेत नाही मी घेतलं गावाकडं. धर घे, धर धर, जाऊ नको. तिला मध बघून कसं वाटलंय, कुठल्या माशामध्ये घातले म्हणा काठी, कुठल्या तर माशात काठी घालून द्यायला असं वाटलं, त्यामुळे पिना. पण मध आहे मित्रांनो का, पांढरा मध आहे. हा 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 नैसर्गिक सुकून मित्रांनो, काय मध आहे, मस्तच आहे. ती भेल कुठल्या माशा कशात हात घालून द्यायला म्हणणार. तेजू बऱ्याच वेळेला आईसोबत राहण्याचंच काम करते, आणि आता एके दिवशी आपले 2 मित्र आलेत आणि म्हटलं की चला आपण जरा फिरून येऊ शेता साईडला. आणि या ठिकाणी मी पाहिले की काही जमिनी लगत काय असलेला काही काढा उपयोगी साहित्य येईल का, तर नाही मित्रांनो, काहीच उपयोग येत नाही. आणि जाताना आई भेटली. आता जाऊ नका, असं जायचं नाही. आता कुठं जातायचं? कॅन्सल राहू दे. मला उन्हा दुपार कोण नशेबून करेल. जायचं आता आपण परत घरला चाललेलो आहे. घरला चाललो आहे. आणि एके दिवशी रुद्र आपल्या सोबत आलाय. एक माशी चावून होती मग थोडक्यात वाचली. जमिनीवर जाय, पण याला काढायचा कसा, पोळी तिकट लागली आहे का? मत आहे पोळ मोठा आहे रे, पण आता काढायचं कसं आहे, पूर्ण ह्यालाच बसले रे. हे काय नको नको मला मगाच्या अंगावाली एक नशीब थोडक्यात चावली नाही. कसं करायचं? तुम्ही काय करून मी फुल प्रोटेक्शन मध्ये. एक काम, नुसता एक ड्रेस अंगाभोवती गोंधळा की प्रोटेक्शन होत नसते, त्याला माहित नाही. आणि आता त्याने कागद आणलाय, बघूया कागद कसा आहे. कसला पिशवी पण फाटक्याशा नाही. डोक्याला जेवढं घावी तेवढं घावली बघ आता. एवढं मधून तेवढं फुल 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 काय फुलं फुल हा फुलं माशी लावतील सगळ्या. झाडाची फांदी असेल तर तोडून नेता येते, पण याच्यासाठी डायरेक्टच आता हात घालावा लागेल. डायरेक्ट हात घालायचा बरं, डायरेक्ट हात घालायचा आहे. तुम्ही पळा मी पळतो. डायरेक्ट हात घालायचा, लक्षात ठेवता. दिसू ना काय? हा दिसाले. ए लय चावू नका रे, जरा चावा, लय चावू नका रे, फक्त लय चावू नका, मला 4-5 चावा, एका ब्लॉक तरी 4-5 माश्या चावल्या चालतात रे, जास्त चावू नका.
एका ब्लॉगसाठी 4-5 चावतात रे. तेवढे ब्लॉग अजून चालणार मला अजून ब्लॉग कंटे मला $4 पण मिळाले नाहीत रे. एवढंसं चाला फक्त थोडंसं चावा. पूर्णपणे जवळ गेला माझा हात, पूर्ण जवळ गेलाय. आता फक्त नुसतं घालून मी उचलणार आहे एवढंच आहे फक्त. ते उचललं. मोबाईल कुठतर पडला आणि तो घ्यायला मी गेलो. अरे मोबाईल हवेत उडला आहे घटली पा. मोबाईल हवेत उडला या आता. हे घाला. मोबाईल रेकॉर्डिंग चालू केलं होतं. डंग काढला नाहीतला. होय काढला. हे घाला. रेकॉर्डिंग फुल सेफ्टी. आज जर काही ब्लॉगर फुल सेफ्टी मध्ये जात आहेत. इथं पॅन्ट ठेवल्या, शर्ट घालल्या गेल्यात. तिथं बोट कोणाचा आहे ते ब्लॉगर बोलल्यात. आणि बरोबर बघा त्या तिथं हे काय मधमाशी आहे. हाफ टी शर्ट घालून गेलतो म्हणजे लय फोडलं असतं. मग तिथंच एका कामगाराच्या झाडावर पॅन्ट आणि शर्ट होता, त्यातलं घेतलंय. जरा जाड होता आणि ते घेऊन चाललो मी. ब्लॉगर जात आहेत पुढे शर्ट बीट घालून एकदम तयार आहेत. डॉन कायम तयार देतो. नाच करते काय आज तर की नाही आमचा रुद्र. आता ब्लॉगर तिथं मध काढायला जात आहेत. फुल सेफ्टी ब्लॉगर. फुल सेफ्टी ब्लॉगर. मधमाशांच्या भीतीने काका तेवढ्या एरियातला चाराच काढत नव्हते जनावरांसाठी, आणि तो काढावाच लागेल. जिथे लोकांना अडचण असेल तिथे आपण काढतो, घरामध्ये वगैरे असेल तर. एक माशी चावली आपल्याला. एक माशी कसं चावली आणि मध काय मिळालं नाही. आणि मध हा पूर्ण जमिनीला सप्पई पॅरलेला आहे. हा काढणं रिस्की आहे. आणि घरातनं फोन पण येत. बघूया आता मोबाईल फुट्टा वाचला आपला, थोडक्यात वाचलाय. त्यामुळे हा मध राहून दे. पूर्ण तयारी करून ह्याला काढाव्या. कारण आता अवघड अशा कंडिशनला हा काढता येत नाही. कारण की लय रिस्की आहे. जमीन लागून आहे. कसं उचलणार त्याला, जमिनीला उचलायचं कसा. त्यामुळे हा कॅन्सल करू. बघूया कधी काढायला येऊ मी तेव्हा. पण सध्या तर राहून दे. चला मोबाईल आपला फुट्टा वाचला हे नशीब म्हणायचं. चलो मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी उभारलोय मी. हे बघा, हे आपलं डिग्रज गाव आणि हे कृष्णाकाठ. तर या ठिकाणी तुम्हाला हाताला मला दिसेल, तुम्हाला फोड आल्यासारखं दिसते का इथे. बरोबर टिपली आहे बघा. बरोबर मधी खाच आहे आणि बरोबर फोड आहे. तर या ठिकाणी चावले आपला मधमाशी. आणि या मधमाशी चावण्याचा हा जो किस्सा आहे ह्या पूर्ण भागात आहे. तर खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना असं काम झाले. मधमाशी चावल्या पण मिळालं काहीच नाही. या भागात पहा. आणि वेगवेगळ्या डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग येतात. शेअर करत चला आणि खुश राहा. एक आठवडाभर आपण तिकडे गेलोच नाही. आणि एके दिवशी सायंकाळी जाताना मी पाहिलं की तिथे जळल्यासारखं काहीतरी दिसत आहे. मालकानं जाळून घालवायचा प्रयत्न केला बरं का इथं. हे का जाळ बिळ किती लावलाय. तरी पण मऊ चिकाट आहे बरं का मध्ये. गेला नाही, फक्त एका साईडने थोडासा जाळ आहे. तरी देखील गेला नाही. बघ तिकडं मध्ये फक्त कमी राहिल्या. मासे किती राहिले बघ की. इकडं निम्म्या पोळी संपल्या, इकडं निम्म्या पोळी संपल्या. तरी देखील मधमाशा या चिकाट्यात बघा गेलेत. कारण ह्या मधमाशा लय चिवाट असतात त्या. आणि लय अग्रेसिव्ह असतात. म्हणजे अंगावले लवकर येतात. एक यायला कुठं मध्ये घेऊन गोळा करून नाही का पुन्हा चेक करूया थांब. मध आहे का किती राहिला बघूया. कारण हे तर मालकानं सगळं जाळलं आहे. बघूया थांब. अरे काही माशाला काय चिटकून बसला तो. हो, काही माशाला त्याला चिटकून मेल्यात. हो बघा का बोला. काही माशा चिटकून मेल्यात लागायला. कसं मारलंय नक्कीच जाळ आहे. आम्ही काढलो असतो की ना, कधी आज काढू उद्या काढू म्हणून चालू आहे. आता लय खवळ्यात मला चावतील का. मग बहुतेक गोळा करून बाहेर चलतो. त्याला कोणत्या प्रकारे काढायचा याचा उपायच लवकर सापडत नव्हता. त्या ठिकाणी गवत वाळले, याचा अर्थ जाळून काढण्याचा प्रयत्न झाला त्याला घालवण्याचा. मधाला चिकटल्यात पण मधमाशा सोडल्या बरं का. मधाला एवढ्या डेडिकेटेड असतात त्या मधमाशाला. ह्या चिकाट असतात, अजिबात सोडत नाही मधाला. काय घेऊन दे. आता बघूया हे मध काढायचं जमती नंतर. होऊन दे कशा ह्याला घालवाय पाहिजे मधाला. जाईल तो ऑटोमॅटिक जाईल. एवढा त्रास दिला त्या माणसं मालकाने ह्याला. ऑटोमॅटिक जाईल तो मध. आता साईडची आता झाडं जळल्यात पण मध तिथनं पुढं असून उठला नाही. मध किती हे आहे बघ, चिवट असते बघ. काय रे ह्या मावाला लय त्रास दिला लोकांनी. मालकाला लय त्रास दिला. सारखं पेटवलं. परवा एकदा पेटवलं होता तेव्हा निम्मं पेटलं होतं. आता पूर्ण पेटले. तरी पण मधमाशा चिटकून बसल्यात. मधा पोळीला पण सोडल्या नाहीत मधमाशाने. आता बघूया थोड्या वेळानं काढायचं, नाही तर आपण घालून टाकायचं आता इथनं. कारण त्याला लय त्रास करला मालक तो. आता जितक्या माशा शिल्लक राहिल्या त्यांनी दुसरीकडे पोळी करायची तयारीत लागले असतील. आणि हा मध त्यांनी तिकडे घेऊन चालणार आहेत. म्हणून त्यांनी आता सोडून जातील थोड्या दिवसात. डिग्रजच्या कृष्णाकिनारे आपलं गाव तिकडे. आणि आपण आता चाललोय. जाताना मौजे डिग्रज असा आपल्या गावचा बोर्ड आहे. 2 किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटर आपण शेतामध्ये आलतो. आणि सूर्य मावळतीला लागला आहे. लाल भडक असा सूर्य झाला आहे. आणि पुन्हा एके दिवशी त्या मालकाला मला जाताना मी विचारलं की तिथे तुम्ही पाहिलं का मध वगैरे. हो, तिथे जरा काडेपेटी वगैरे आमच्या गाव वडिलांनी वगैरे लावले म्हटले. कारण त्याशिवाय आम्हाला काढू म्हणून झालं. आणि पप्पाने तुमचे जाळले ना. करणार आहे तुम्ही ना.
हा बरोबर जाळले. आणि गाडीवरून जाताना सूर्य आम्हाला समोर समोर बुडताना दिसायला बहुतेक कॅच होतो की नाही कॅमेऱ्यात. कॅच कर गया. आता मग नाही सगळं गेल्या माशा घेऊन गेले की माणसानं सारखं सारखं त्रास दिला, लय त्रास दिला रे. आज काढू उद्या काढू म्हणा, ते माशा जळून मिळेल का त्यावर. एवढा त्रास दिल्यामुळे ते उडून गेला शेवटी आहे का. आता काय काढून काय करतो उपयोग राहून की हो दिशे त्या माणसाला त्रास दिल्यामुळे गेला. हे काढायचं आज उद्या म्हणून राहिले माझ्याकडे. बरं चला खाली खाली बघा. काय काय नसते तर आता पोळ्या बिळ्या सगळं हे झालं असते, घेऊन गेले असते. पोळी असते, पोळी घेणार काय. जर आता काय पोळी घेतला तर काय, पोळी घेतला तर काय. धर पोळी धर पोळी. आला मोठी पोळी होती बघ. बघ झाडाला गुंतवून केलंय बघा, झाड बी गुंतलंय. धर पोळी दाबायला म्हणजे धर पोळी. मजा दाबायला मजा येते. बघा की मेन असते मेन. आता काय करायचं, काढलं ते माणसानं त्रास दिल्यामुळे गेल्या. चला तर मित्रांनो, भरपूर दिवसामध्ये घडलेला हा मधाचा किस्सा होता. साधारण 1 महिनाभर हा घटना चालली होती. मी 10 मिनिटात आखलेली ती घटना पूर्णपणे. आणि आता याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठी मयुरे जेव्हा येईल मे मध्ये, त्यानंतर मधाचे भागच भाग आहेत, वेगवेगळे भाग येत असतात. तुम्ही सबस्क्राईब करा आणि पहा. चला उद्या पहा हा भाग.